सौरभ पण ना हिता अंगठी ठेवून गेलाय. परत हरवली की फिरल हुडकत सगळ्या गावभर. सौरभ, ए सौरभ, काय ग? तुला ना तुझ्या वस्तू अजिबात सांभाळता येत नाहीत बघ. आणि परत हरवल्या की सगळं घर डोक्यावर घेतोस. आता काय झालं? मी काय हरवलं आता? हे काय, ही अंगठी हित का ठेवलीस? मी कशाला ठेवतोय? आणि ही काय माझी अंगठी नाही. तुझी नाही मग कुणाची? काय माहित, ध्रुवला सापडली असेल कुठेतरी. हा, बघू. भारी आहे ग. राहू दे मला. असू दे, घाल तू. सौर्या, ती अंगठी काढ. का? काढ म्हणलं ना. अगं घालू दे की. अगं ती माझी अंगठी आहे. अय, लगेच माझी काय? मला गावली ती. घावली काय? मीच ठेवली होती इथं. तू कधीपासून असल्या अंगठ्या घालायला लागलीस? राहू दे सौरभला. अगं राहू दे, काय माझी अंगठी ती. तुझी होती तर मग इतके दिवस घातली का नाहीस? माझी अंगठी आहे. मी घाली नाही तर काय बी करीन. तुला काय करायचंय? काढती. मग राहू दे की भावाला गिफ्ट म्हणून. सौर्या, लई लाडा देऊ नका. जा काढती, दे ते. ए, देत नाही, जा पळ. अंगठी काय सौरभ? गप्पा तू शितले. शीतल, सौर्या, शितले, पोराच काय बोट मोडतीस का आता? ए, देऊन टाक तिला अंगठी. दे. हे, ए, काय बाय पुरगेस, असं कोण वागतं का? मग त्याला कोणी सांगितलेलं घालायला? धन्य आहेस तू, एका अंगठीसाठी एवढा वाद घातलास. कोण मुलगा असेल ज्याला हे गिफ्ट द्यावंसं वाटलं? आजा स्वतः तर नसेल ना? आजाच असेल तर मग तो असं लपून छपून का वागतोय? राहुले, पेपर कुठे? काय किती तू खुर्चू. बर राहुले, सलून बंद करून काय हॉटेल काढताय का काय? नाही, तुला कोणी सांगितलं? मग काकडी का कापत बसलाय? बस सांगतो. अरे पेपरात का नाही आज ब्युटी मंत्र आलाय. ह्यो काकडीचा रोज चेहऱ्याला लावला का नाही, चेहरा असा तुकतुकीत होतोय. अरे पण तुझा चेहरा तुकतुकीत होईल, बिचारा काकडीचं काय? हा, आज्या, तुला का माझा दोस्त आहेस का काकडीचा? तुझा दोस्त आहे ना, मंत्र तुझ्यासाठी नको नको ते करायला लागते. आज्या, मला सांगितलंच नाहीस की तू. काय रे? शीतलला माझ्या वतीनं काय गिफ्ट दिलंस ती? दिलं काहीतरी. हाय का आता? अरे मला कळाय नको होय काय दिलंय ती. तिने घेतलंयच नशीब समज तुझं. हो, पण आज्या असं काय दिलं सर? मी तिला शिवमुद्रेची अंगठी दिली. काय? अरे पोरींना असं कोण गिफ्ट देत वय? का? त्याला काय होतंय? अरे पोरींना गळ्यातलं, कानातलं, नाहीतर हातातलं गिफ्ट द्यायचं असतंय. बरं, अंगठी दिलीस ती दिलीस, एखादी दुसरी द्यायची नाहीस वय? अरे आता मला वाटलं ते दिलं, आणि तसं बी गिफ्ट तुझ्या वतीने दिलंय ना. ए बाबा, मी असलं नसतो गिफ्ट देत कधी. आता दिल्यावर सांगतोस होय मला. मग मी तुला आधी बोललो होतो का नाही? मला सांग काय देतोयस ती. मला सांगितलं नाहीस. आपलं पुढं पुढं शानपणा करत होतास. राहुल्या, आता ती विचारते मला गिफ्ट कोणी दिलंय, काय सांगू मी? आता जर तिनं परत विचारलं तर सांग तूच दिलंस म्हणून. मी कशाला माझं नाव सांगू? अरे येड्या, पुरीला आवडलं असं गिफ्ट द्यायचं असतंय. मी म्हणलो होतो का नाही तुला? अरे हो, पण पुरीला असं गिफ्ट घ्यायचं असतं की जे तिनं घातले होते आपल्याला आवडली पाहिजे ना. अरे पण तुला आवडावे म्हणून नव्हतं सांगितलं मी.
तुम्हाला हुबलाक म्हणतोयस, तूच मोठं हुबलाक हायस लाका. आईला होई की का मी असं गिफ्ट नव्हतं द्यायला पाहिजे. बस आता बोंबल. मामी, मामी, अरे कोणी आहे का घरात? नमस्कार. भैया साहेब तुम्ही येत होय? तुम्हाला काय वाटलं अजिंक्य आलाय वे? नाही नाही, पण तुम्ही याला असं वाटलं नाही. टॅलेंट घेऊ. हे बघा, काय शिलाई मशीनची मोटार. तुम्ही म्हटलं ना पायानं मशीन चालून लय त्रास होतोय, म्हणून मशीन साठी मोटर आणली. काय गरज होती वयाची? अहो बास का मामी, तुमची काळजी आम्हाला. तुमच्या एवढं आमच्यासाठी कोण करत नाही बघा. तुम्ही मोटर आणली, पण लाईट पाहिजे ना ह्याच्यासाठी. म्हणजे आता 2-3दा लाईट जाती तेव्हा खोळंबा होतो. ती शहरात काही त्रास आहे बघा. इन्व्हर्ट का काय? मामी, इन्व्हर्टर. हा, ती आणायला पाहिजे. बसा की, मी चहा ठेवते. नाही नाही, आता नाही म्हणायचं नाही बरं का. नाही म्हणत नाही. ये टॅलेंट. मामी जास्त गोड करू नका. नाही नाही, भैया, अहो मामी कोच मामापेक्षा डेंजर आहे. हिच्या मागण्या पूर्ण करत बसतो तर कसं व्हायचं? टॅलेंट, मला काही कळत नाही का? हा, आम्ही हिच्या मागण्या पूर्ण करतोय कारण की शीतलला माझी मागणी घालणार आहे. अहो ते आहेच की, पण मामीने जरा लवकरात लवकर काम करावं म्हणून तिच्या मागे सारखं सारखं लागलं पाहिजे, नाहीतर वेळ निघून जाईल. करेक्ट आहे. अरे म्हणून ते टुकार स्थळ शीतलसाठी आणलेत ना. एकदा का ही स्थळ शीतलकडे गेली की आपला मार्ग मोकळा. हा. हा? कुणाचा मार्ग मोकळा करताय? हे घरले मोकळं मोकळं वाटतंय म्हणलं. जिजी कुठे? अहो श्रावणात दुपारी सगळी माणसं मंदिरात जातात ना, हा, आणि देवाचं नाव घेत बसतात. जिजीबी तिकडच गेल्यात, आणि जयश्री गेली साताऱ्याला खरेदीला. वा, खरेदी जोरात चालू आहे वाटतं. नाही, उगाच आपलं किरकोळ. बरं मामी, मी काय म्हणतोय, हे बघा, ही स्थळ आणले मी शीतलला, म्हणजे असे फालतूच आहेत बघा. म्हणजे दिशाला पण अशीच आहेत, बघतच नकार येईल. हे काय हो, का काय झालं? असली स्थळ दाखवताय बाई कोण?